नमस्कार मंडळी. लॉ माइंडेड डीएनएम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण कोर्टरूमच्या त्या एका निर्णायक क्षणाबद्दल बोलणार आहोत जिथे सगळे युक्तिवाद संपतात, फाईल्स बंद होतात आणि जज साहेब एक वाक्य म्हणतात, रिझर्व्ड फॉर जजमेंट. हो, हाच तो क्षण. कोणत्याही केसचा खरा क्लायमॅक्स. पण यानंतर नक्की होतं तरी काय? आधी जजमेंट येतं की डिक्री? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, या दोन्हींमध्ये फरक तरी काय आहे? आज आपण हेच कोडच सोडवणार आहोत. तर बघा, आज आपण काय काय पाहणार आहोत. आधी बघू की केस निकालासाठी राखीव ठेवल्यावर काय होतं. मग कोर्टावर वेळेचं काही बंधन असतं का ते पाहू. त्यानंतर जजमेंट आणि डिक्रीमधला गोंधळ कायमचा संपवून टाकू. जजमेंटमध्ये नक्की काय असतं आणि डिक्रीची रचना कशी असते हेही समजून घेऊ. चला सुरुवात करूया. तर चला सुरुवातीपासून सुरू करूया. लॉ स्टुडंट्सला नेहमी पडणारा एक प्रश्न की जजमेंट आधी की डिक्री आधी, आणि खरंच या दोन्हींमध्ये नेमका फरक आहे तरी काय? ओके, तर विचार करा, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद संपले आहेत. आता कोर्ट निकाल द्यायला किती वेळ घेऊ शकतं की वाटच बघत बसायचं? नाही, यावर एक नियम आहे. सिव्हिल प्रोसिजर कोडमधला ऑर्डर 20 रूल 1 आपल्याला याचबद्दल सांगतो. नियम एकदम सरळ आहे. कोर्टाने सुनावणी संपल्याबरोबर शक्य असेल तर ॲट वन्स म्हणजे लगेचच निकाल द्यावा. पण समजा ते शक्य नसेल तर साधारणपणे 30 दिवसांच्या आत निकाल जाहीर करायलाच हवा. आणि जर काही खरंच अपवादात्मक परिस्थिती असेल तर ही मुदत जास्तीत जास्त 60 दिवसांपर्यंत वाढवता येते, पण त्यापेक्षा एक दिवसही जास्त नाही. आणि हो, ही एक गोष्ट लक्षातच ठेवा. प्रत्येक निकालपत्रावर तारीख आणि न्यायाधीशांची सही, ती पण खुल्या न्यायालयात म्हणजेच ओपन कोर्टमध्ये होणं बंधनकारक आहे. यामुळं संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येते. आणि आता आपण आलो आहे आपल्या आजच्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागावर. तो गोंधळ जो आपण आज कायमचा मिटवणार आहोत, जजमेंट विरुद्ध डिक्री. अनेकांना वाटतं हे दोन्ही एकच आहेत, पण थांबा, ते अजिबात एक नाहीयेत. कायद्याच्या भाषेत बघूया. सेक्शन 29 म्हणतं की जजमेंट म्हणजे न्यायाधीशांनी दिलेल्या निकालाची कारणं, द ग्राउंड्स. तर सेक्शन 22 म्हणतं की डिक्री म्हणजे त्या निकालाची फॉर्मल एक्सप्रेशन, म्हणजेच अंतिम निर्णय जो दोन्ही पक्षांचे हक्क निश्चित करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जजमेंट कारणं सांगतं आणि डिक्री परिणाम सांगते. चला हे अजून सोपं करूया आपल्या मॅथ एक्झाम अॅनालॉजीने. समजा कोर्टातली केस म्हणजे गणिताचा एक अवघड प्रश्न आहे. आता तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण जे काही कॅल्क्युलेशन्स करतो, फॉर्म्युले वापरतो, जे लॉजिक लावतो, म्हणजे ज्या स्टेप्स आपण लिहितो, ते झालं आपलं जजमेंट. आणि शेवटी जे फायनल उत्तर येतं, ज्याला आपण अभिमानाने गोल करतो, जसे की x बरोबर 10, ते झालं आपलं डिक्री. आता कळलं का? म्हणजे लक्षात काय ठेवायचं, जजमेंटमध्ये असतं रिझनिंग, कारणमीमांसा, आणि डिक्री म्हणजे फक्त आणि फक्त द रिझल्ट, अंतिम निकाल. आणि ह्यांचा क्रम हे तर खूप महत्वाचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, आधी जजमेंट घोषित केलं जातं आणि मग त्या जजमेंटच्या आधारावर डिक्री तयार केली जाते. जजमेंट आधी, डिक्री नंतर. सिंपल. बरं, चला आता जजमेंटच्या आतमध्ये डोकावून बघूयात. ऑर्डर 20 रूल 4 आणि 5 नुसार एका कायदेशीरदृष्ट्या परिपूर्ण जजमेंटमध्ये नक्की काय काय असायला हवं. तर बघा, एका चांगल्या निकालपत्रात 4 मुख्य गोष्टी लागतात. 1. केसचा थोडक्यात सारांश. 2. पॉइंट्स फॉर डिटर्मिनेशन, म्हणजे नक्की कोणते मुद्दे सोडवायचे आहेत. 3. त्या प्रत्येक मुद्द्यावर कोर्टाचा निर्णय काय आहे. आणि 4थं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या निर्णयामागे असलेली कारणमीमांसा, द रिझन्स. कारणांशिवाय दिलेलं जजमेंट हे अपूर्ण मानलं जातं. ओके, जजमेंट तर कळलं. आता बघूया डिक्रीची रचना कशी असते. ऑर्डर 20 रूल 6 आपल्याला सांगतं की डिक्रीमध्ये काय काय असणं आवश्यक आहे. डिक्री नेहमी जजमेंटशी सुसंगत म्हणजे अग्री करणारीच पाहिजे. त्यामध्ये केस नंबर, दोन्ही पक्षांची नावं आणि सगळ्यात महत्त्वाचं रिलीफ, म्हणजे काय दिलासा दिला आहे हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं. म्हणजे किती पैसे द्यायचे आहेत, कोणती मालमत्ता कोणाला मिळणार किंवा केसचा खर्च कोण देणार, हे सगळ्या गोष्टी त्यात स्पष्ट असतात. हा एक प्रकारे ॲक्शन घेण्याजोगा फायनल डॉक्युमेंट असतो. तर आता जजमेंट मिळालं, डिक्रीही मिळाली, पण तुम्हाला काय वाटतं, खरी लढाई इथेच संपते का? परीक्षेसाठी जाताना फक्त एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा. जजमेंट म्हणजे वाय, निकाल का दिला, आणि डिक्री म्हणजे वॉट, नक्की काय निकाल दिला. बस इतकं लक्षात ठेवलं तरी खूप झालं. एक विचार करा, केस तुमच्या बाजूने लागली आहे, तुमच्या हातात डिक्री आहे, तुम्ही जिंकला आहात. पण
पण जर समोरचा पक्ष तुम्हाला पैसेच देत नसेल किंवा कोर्टाच्या आदेशाचं पालनच करत नसेल तर मग काय करणार? आणि हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातोय आपल्या पुढच्या भागाकडे. पुढच्या वेळी आपण बोलणार आहोत एक्झिक्युशन ऑफ डिक्री, म्हणजे डिक्रीची अंमलबजावणी कशी करायची, ज्याला ऑर्डर 21 मध्ये द रिअल स्ट्रगल असंही म्हटलं जातं. तोपर्यंत हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.